क्रूसाच्या वाटेची भक्ती. आरंभीची प्रार्थना. हे प्रभू, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहतात. आज आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतन व मनन करण्यासाठी इथे जमलो आहोत. केवळ एकटे नव्हे, तर सर्वजण समवेत आलो आहोत. जीवनाच्या या वाटेवरून आमच्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र वाटचाल करावी, एकमेकांना आधार द्यावा, एकमेकांसाठी प्रार्थना करावी आणि एक कुटुंब म्हणून शेवटी तुझ्याकडे यावे अशी तुझी योजना आहे. प्रत्येक कुटुंब म्हणजे ख्रिस्त सभेची एक लहानशी आवृत्ती असते. प्रत्येक घर म्हणजे एक लहानसे देवमंदिरच असते. ईश्वर भक्तीचे व शेजार प्रीतीचे धडे आम्ही प्रथम आमच्या कुटुंबात घ्यावेत अशी तुझी इच्छा आहे. प्रभू, आम्ही सर्वजण आता तुझ्याबरोबर काल्वरीच्या टेकडीपर्यंत प्रवास करणार आहोत. तुझ्या जीवनातील विविध घटनांशी आम्ही समरस व्हावे आणि त्यांचे प्रतिबिंब आम्हाला आमच्या जीवनात दिसावे असे कर. आमेन. पहिले स्थान. येशूला मरणदंडाची शिक्षा होते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तू जगाला ईश्वर भक्तीचे नि शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी आलास. अगदी शत्रूवर देखील प्रेम करा अशी जगावेगळी शिकवण तू दिलीस. पाप्यांना पश्चाताप करण्यासाठी आमंत्रण दिलेस. पण माणसांनी तुला गुन्हेगार ठरवून पिलातासमोर उभे केले. ज्या कुटुंबात लोक तुझ्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्शील व सदाचारी जीवन जगण्याचा व तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही असेच निंदेचे व टीकेचे शब्द ऐकावे लागतात. हे प्रभू, सत्य मार्गाने चालत असतानाही आमच्या कुटुंबावर दोषारोप ठेवण्यात येतात. अनेक जण आमचा द्वेष व मत्सर करतात. हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी आम्हाला शक्ती दे. जे आमचा द्वेष करतात, आम्हाला शाप देतात, त्यांना तू आशीर्वाद दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. क्रूस प्रभु तू वाही, तुझ संगी मी येई. चिंतन तव प्रेमाचे नवजीवन जगावे. नसे मुळी अपराध तुझा, मृत्युदंड तरी तुझ दिला. क्रूस प्रभु तू पायी, तुझ संगे मी येई. दुसरे स्थान. येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, ज्यांना तू देवाचा संदेश सांगितलास, ज्यांच्या मुलाबाळांना तू प्रेमभराने कुरवाळलेस, ज्यांच्या आया बहिणींना तू आधार दिलास, तेच लोक तुझ्यावर उलटले आणि त्यांनी लाकडाचा एक भला मोठा क्रूस तुझ्या खांद्यावर दिला. प्रभो, जीवनात ज्यांना आम्ही मदत करतो तेच अनेकदा आमच्यावर उलटतात. आमच्याबरोबर एका ताटात जेवणारे आम्हाला ठायी ठायी छळतात. तुझ्याच लोकांनी तुझ्या खांद्यावर क्रूस ठेवला. त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातील माणसे कधीकधी आमच्या खांद्यावर अपमानाचा नि तिरस्काराचा क्रूस ठेवतात. हे प्रभो, आम्ही जगाच्या रीतीनुसार जशास तसे वागू नये, तर जे क्रूस आमच्या खांद्यावर ठेवले जातील ते वाहून नव्हेत,
म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. क्रूस घेऊन तव खांदी अमुच्यास्तव होशी पापी. क्रूस प्रभो तू पाही तुझ संगे मी येईन. तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, क्रूसभार घेऊन मोठ्या उम्मीदीने तू निघालास. आपण काल्वारी टेकडीपर्यंत पोचू असे तुला वाटले, पण तुझे शरीर थकले आणि तू क्रुसाखाली पडलास. एका वेळी तू खवळलेला सागर शांत केला होतास, पण आता तू स्वतः तापलेल्या वाळूत लोळागोळा होऊन पडला आहेस. प्रभो, अनेकदा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण संसाराच्या ओझ्यामुळे व दैनंदिन जीवनातील चिंतेमुळे आम्ही पार कोसळून पडतो. कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की मन पूर्णपणे निराशेने भरून जाते आणि आमचा धीर खचतो व आमची श्रद्धा डळमळते. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. तोल जाऊनी तू पडशी धैर्य न खचता तू उठशी. क्रूस प्रभो तू पाही तुझ संगे मी येईन. चौथे स्थान. येशू आपल्या आईला भेटला. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. ते हृदय खरे आईचे मी उगाच सांगत नाही. आनंदेही जे रडते, दुःखात कसे ते होई. प्रभो, खांद्यावर क्रूसाचे ओझे घेऊन तू काल्वारीवर निघाला असता तुझी आई तुला भेटली. तुझे रक्ताने भरलेले व मारामुळे निळे काळे झालेले ते शरीर पाहून तिच्या मनात वेदनेचा डोम उसळला आणि सिमेयन भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे दुःखाची तरवार तिच्या हृदयाला भोसकून गेली. आमची आजी, आई, बहिणी, वहिनी आदींच्या रूपाने तुझी आई अजून दुःखाचे भार वाहत आहे. सासुरवास सहन करावी लागणारी सून, सुनेच्या हाताखाली अपमानित जीवन जगणारी सासू, दारुड्या नवऱ्याची शोषिक पत्नी, मुलाबाळांनी टाकून दिल्यामुळे एकांतवासात अश्रू गाळणारी आई, उन्मत्त दिराकडून छळली जाणारी दीन भावजय, ही सारी पवित्र मरियेचीच नवनवी रूपे आहेत. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील स्त्रियांचा आम्ही योग्य मान राखावा, त्यांना व्यक्ती म्हणून वागवावे, म्हणून तू आम्हाला कृपा दे. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. मातृदुःख तू जाणियाले क्रूस वाहिला धैर्याने. क्रूस प्रभो तू पाही तुझ संगे मी येईन. पाचवे स्थान. सिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, काल्वाराची टेकडी आता फारशी दूर नाही, पण तू फार थकला आहेस. एक पाऊले उचलण्याचे त्राण तुझ्यात शिल्लक राहिले नाही. अशा वेळी सिमोन सिरेनिकर तुला मदत करण्यासाठी पुढे धावला.
अनेकदा आम्ही इतके स्वार्थी होतो की आम्हाला दुसऱ्यांची गैरसोय दिसत नाही. दुसऱ्यांचे अश्रू पाहून आमच्या हृदयाला मुळीच पाझर फुटत नाही. उलट इतरांचे अनिष्ट झाली म्हणजे आम्हाला मनातून बरे वाटते. हे प्रभू, आम्ही आमचे प्रेम फक्त आमच्या कुटुंबापुरते मर्यादित ठेवू नये, तर त्याचा लाभ सर्वांना द्यावा. विशेष करून जे लोक दुःखात आहेत त्यांना आम्ही प्रथम मदत करावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने सिमोन सिरेनिकर होऊन संकटाची ओझी वाहणाऱ्या कुटुंबाचे क्रूस आपल्या खांद्यावर घ्यावेत म्हणून आम्हाला विशेष सहाय्य कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. क्रूस भारी ती जीवनी, कृपा धैर्य तू मज देशी. क्रूस प्रभो तू वाही, तुझ संगी सहावे स्थान. वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझ्यासाठी मरण स्वीकारण्यास तयार असलेले तुझे शिष्य भिवून पळाले आहेत. तुझे अनेक मित्र दूर उभे राहून फक्त कोरडी हलहल व्यक्त करीत आहेत. अशा वेळी वेरोनिका नावाची एक स्त्री मोठ्या धैर्याने पुढे सरसावली. इतर लोक काय बोलतील याची पर्वा न करता तिने तुझे विद्रूप चेहरा ममतेने पुसून काढला. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील किंवा आमच्या गावातील एखाद्या व्यक्तीचा चेहरा पापामुळे किंवा चुकीमुळे विद्रूप झाला तर आम्ही आमच्या टीकेच्या अस्त्राने तो अधिक विद्रूप करू नये. उलट वेरोनिकाप्रमाणे जननिंदेची पर्वा न करता त्या व्यक्तीचं सांत्वन करण्यास पुढे यावे. त्या व्यक्तीच्या जखमी मनावर प्रेमाची फुंकार घालावी अशी कृपा तू आम्हाला दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. ममता जरी कुणी तुझ गावी, सौख्य शांती हृदयी देशी. क्रूस प्रभो तू वाही, तुझ संगी मी येईन. सातवे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, निश्चयाच्या बळावर तू तो क्रूस घेऊन निघाला होतास. काल्वारी टेकडी अगदी दृष्टीपथात होती, पण तुझी शक्ती संपून गेली. तुझे पाय लटपटले, तू अडखळलास व पुन्हा क्रूसाखाली पडलास. प्रभो, तू क्रूसाच्या भाराखाली पडत आहेस. अजूनही कुटुंबातील वाद, पती पत्नींची भांडणे, तरुण मुलांचे बंडखोर व अनैतिक वर्तन, प्रेमामध्ये झालेली फसवणूक, लग्न संस्काराची विटंबना, विवाहपूर्व स्वैराचार, विवाहांतर्गत अनाचार या सर्वांच्या प्रचंड पर्वतप्राय ओझ्याखाली तू अजूनही चिरडला जात आहेस. हे ख्रिस्ता, तुझ्या पुण्याईने आमची पापे धुवून काढ. प्रत्येक कुटुंबात निस्वार्थी प्रेमाची ज्योत तू पुन्हा प्रज्वलित कर. आईबाप आणि मुले, पती आणि पत्नी, प्रियकर आणि प्रियसी यांच्यात एकनिष्ठ प्रामाणिक प्रेमाची तू वाढ कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दुर्बल होऊनी तू पडशी, जिद्द तुझी आहे ताजी. क्रूस प्रभो
8वे स्थान. येशू दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, येरुसलेमच्या भक्तिमान स्त्रिया तुझी दयनीय अवस्था पाहून रडू लागल्या. त्यांना तुझी दया आली. तुला छळणाऱ्या लोकांचा त्यांना मनस्वी संताप आला. पण तू त्यांना सांगितलेस, माझ्यासाठी नव्हे तर आपल्या मुलाबालांसाठी रडा व शोक करा. तू आता हे शब्द आम्हाला उद्देशून बोलला आहेस. आम्हाला नेहमी दुसऱ्या कुटुंबाचे दोष दिसत असतात. दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ आम्हाला स्पष्ट दिसते, पण आमच्या डोळ्यातील मुसळाची आम्हाला कल्पना नाही. आमच्या घरात नेहमी इतर कुटुंबांची निंदा व टीका चाललेली असते. आम्हाला कोणाचे चांगले चाललेले आवडत नाही. आमच्या निष्पाप मुलांना आम्ही शेजाऱ्यांशी बोलायला बंद करतो व त्यांना त्यांचा द्वेष करायला शिकवतो. हे प्रभो, आम्ही इतरांचा न्याय करण्याऐवजी प्रथम आमचे घर सुधारावे. दुसऱ्यांना दोषी ठरवण्याअगोदर आमचे कुठे चुकते त्याचा शोध घ्यावा. म्हणून तू आम्हाला विशेष कृपा दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. दुःख असे तव अति महान, परहित चिंता अधिक महान. क्रूस प्रभो तू पायी, तुझ संगी मी येईन. नववे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रुसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पाप सोडून बाकी सर्व बाबतीत तू आमच्यासारखाच मानव होतास. आमच्याप्रमाणे तू अशक्त होतास. त्यामुळे क्रूसाच्या भाराने तू तिसऱ्यांदा पडलास. जीवनात अपयश नि असहाय्यता म्हणजे काय असते त्याचा तू पूर्णपणे अनुभव घेतलास. म्हणूनच या दुःखाच्या दरीत असताना आता आम्हाला तुझा आधार वाटतो. खूप वेळा आम्ही तुला चांगले जीवन जगण्याची वचने देतो, पुष्कळ प्रकारे निश्चय करतो, पण अनेकदा आमची प्रतिकारशक्ती कमी पडते. जीवनात कधी आमचा पाय घसरतो, कधी पाऊल वाकडे पडते, तर कधी निराशेच्या दगडावर आमचा कपाळ मोक्ष होतो. आम्ही त्या पापात पुन्हा पुन्हा पडतो. हे प्रभू, आम्ही दुर्बल आहोत तरी तुझे आहोत. आमच्या पापापेक्षा तुझे प्रेम फार मोठे आहे याची जाणीव आमच्यात निर्माण कर. आम्ही उठून पुन्हा आमच्या स्वर्गीय पित्याकडे यावे. म्हणूनच तू आमच्या कुटुंबातील सर्वांना शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. शक्तिहीन तू कोसळशी, ध्येय सिद्धीस्तव तू उठशी. क्रूस प्रभो तू पायी, तुझ संगे मी येईन. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, कालवारीच्या टेकडीवर बघ्यांची गर्दी जमली होती. त्या कुत्सित नजरेच्या लोकांसमोर उभे राहून तुला विवस्त्र करण्यात आले. तू साऱ्या विश्वाचा राजा, पण त्या क्षणाला तुझ्या अंगावर लाज झाकण्यापुरतेही कपडे नव्हते. ह्या आधुनिक युगात आम्ही आमच्या शरीराची पूजा चालविली आहे. आत्म्याच्या विकासापेक्षा आम्ही कपडे लत्ते नि विषयविलास याच्याकडे जास्त लक्ष देतो. गरजवंतांना मदत करण्याऐवजी आम्ही आमचाच स्वार्थ पाहतो. आमच्या दारावरून भिकारी रिकाम्या हाताने जातात
नि आमच्या घरातील नोकर चाकरांना आम्ही गुलामासारखा वागवितो. हे प्रभू, एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा सगळा पसारा इथेच ठेवून आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. त्यावेळी आम्ही आमचे कपडे लत्ते किंवा धनदौलत नव्हे तर केवळ आमची पुण्यकृत्ये बरोबर घेऊन जाणार आहोत. हे सत्य आमच्या मनावर ठसव. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. अंत नसे दुःखा निंदा, प्रभु परी न करी चिंता. क्रूस प्रभो तू पाही, तुझ संगे मी येईन. 11वे स्थान. येशूला क्रुसावर खिलतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुला क्रुसाच्या खाटेवर झोपिण्यात आले. तुझ्या हातापायांना खिले ठोकण्यात आले. त्या खिल्यांनी तुझे शरीर क्रुसाला जखडून ठेवले. हे सर्व क्लेश तू आम्हावरील प्रेमामुळे आनंदाने स्वीकारले. प्रेमामुळेच कुटुंबाची निर्मिती होते आणि प्रेमामुळेच ते एकत्र राहत असते. प्रेम करणे म्हणजे स्वतःला क्रुसावर खिलून घेणे, अगदी दररोज. प्रेमाशिवाय आम्ही क्षणभरही जगू शकत नाही. हे प्रभो, जगाचे तारण करण्यासाठी तू स्वतः क्रुसावरच्या यातना स्वीकारल्यास. आमची शिक्षा तू आपल्या खांद्यावर घेतलीस. तुझ्या जखमेमुळे आम्ही पापातून मुक्तता झाली. आता आमच्या कुटुंबात आनंद निर्माण व्हावा, आमच्या घरात शांतीचे वातावरण पसरावे, म्हणून मी त्याग करण्यास व सर्व प्रकारचे दुःखे सहन करण्यास तयार व्हावे अशी कृपा मला दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. कृतज्ञ मी प्रभु पापी मी, खिळिले तुझला मी क्रूसी. क्रूस प्रभो तू पाही, तुझ संगे मी येईन. 12वे स्थान. येशू क्रुसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पूर्ण झाले असे बोलून तू तुझा आत्मा स्वर्गीय पित्याच्या हवाले केलास. त्यावेळी क्रुसाखाली तुझी आई व प्रिय शिष्य जॉन आपला दुःखाचा अवेग सांभाळीत उभी होती. एक दिवस मृत्यू आमच्याही कुटुंबाला भेट देईल. आमचे प्रिय आई वडील किंवा बहीण भाऊ यांना देवाघरचे आमंत्रण येईल, ज्यांच्याबरोबर आम्ही हसलो, खेळलो, रडलो, भांडलो. ते आमचे प्रियजन आम्हाला कायमचे सोडून जातील. प्रिय व्यक्तीच्या विराहामुळे आमचे डोळे अश्रूंनी व आमचे हृदय दुःखाने भरून जातील. प्रभो, जेव्हा आमच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू घडेल तेव्हा आम्हाला धीर दे. मरिया मातेप्रमाणे व संत जॉनप्रमाणे आम्ही आशेने त्या प्रसंगाला तोंड द्यावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. जेव्हा आमच्यावर या जगाचा निरोप घ्यायची वेळ येईल तेव्हा, हे देवा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. हे शब्द आमच्या जिभेवर असू देत. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. क्रूस मृत्यू आज्ञांकित तू, प्रेम स्वरूप तू, प्रेमची तू. क्रूस प्रभो तू वाही, तुझ संगे मी येईन. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर
क्रूसावरून उतरवितात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझा मृतदेह क्रूसावरून काढून तुझ्या आईच्या हाती देण्यात आला. त्या साध्वी मातेने तुला अश्रूंची अंघोळ घातली. आपले प्रेमळ हात तुझ्या थंडगार अंगावरून मायेने फिरविले. एक दिवस माझ्यावरही असाच प्रसंग येणार आहे. ज्या शरीराचे मी चोचले पुरविले, जे शरीर मी उंची कपड्यांनी नि सुगंध अत्तरांनी सजविले, ते शरीर असेच थंडगार होईल. माझ्या आईवडिलांच्या, पतीपत्नीच्या किंवा मुलाबाळांच्या हाती ते देण्यात येईल. कुणी मला अश्रूंनी अंघोळ घालतील, कुणी माझे अखेरचे मुके घेईल, तर कुणी माझ्यावर फुले वाहील. हे प्रभू, मरिया मातेच्या मांडीवर तू अखेरची झोप घेतलीस. माझ्या मरणाच्या वेळी मरिया मातेने मला प्रेमाने जवळ घ्यावे असे कर. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांकरिता आताने आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. मरियम माते मम आई, आश्रय धैर्य तू मज दे. क्रूस प्रभो तू वाही, तुझ संगे मी येई. चौदावे स्थान. येशूचे शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या जगात असताना तुला डोके टेकण्यापुरिता जागा मिळाली नाही आणि मेल्यावरही तुला दुसऱ्याच्या कबरेत पुरले गेले. मरण म्हणजे सर्व गोष्टींचा शेवट असे वाटावे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तुझे शिष्य भिवून पळाले, तुझे मित्र निराशेने निघून गेले. 100 पट पीक येण्यासाठी गव्हाचा दाणा जमिनीत पडला पाहिजे, कुजला पाहिजे नि रुजला पाहिजे, ही शिकवण सर्व विसरले. पण तुझे दिव्य शरीर कबरेत राहू शकले नाही. तू तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. तू मरणावर विजय मिळवलास. हे प्रभू, श्रद्धावंतांचे जीवन मरणामुळे नष्ट होत नाही, तर त्यामध्ये केवळ बदल होतो. न्यायाच्या त्या महान दिवशी आमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला जाईल. आमची शरीरे तुझ्या शरीरासारखी रूपसंपन्न होतील आणि आमच्या कुटुंबातील सर्व जणांसह आम्हाला तुझे साक्षात दर्शन घडेल, अशी आमची श्रद्धा आहे. मोहोरी इतका असलेला हा आमचा विश्वास तू पर्वता इतका मोठा कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. क्रूस वाहुनी प्रभो सदा, भावी मी तव शिष्य करा. क्रूस प्रभो तू वाही, तुझ संगे मी येई. चिंतन तव प्रेमाचे, नव जीवन मी जगावे. शेवटची प्रार्थना. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील सर्व माणसांसह आम्ही तुझ्याबरोबर ही क्रूसाची वाट चाललो. तुझ्या जीवनातील घटनांवर आम्ही प्रार्थनापूर्वक चिंतन केले, मनन केले. चिरंतन जीवनाचा मार्ग मृत्यूच्या मैदानातून जात असतो, हा एक महान मंत्र तू आम्हाला दिला आहेस.
जगाच्या कल्याणासाठी तू आपल्या सर्वस्वाची आहुती दिलीस. आमच्या घरातील प्रत्येक माणसाला खऱ्या आनंदाचा लाभ व्हावा म्हणून आम्ही स्वतः स्वार्थत्याग करण्यास शिकावे, अधिकाधिक सेवाभावी व्हावे अशी कृपा तू आम्हाला दे. सुखात व दुःखात, आजारात आणि आरोग्यात आमच्या कुटुंबातील सर्वांना तू एकत्र ठेव. आमच्यापैकी कुणालाही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. आमेन. पोप महाशय यांच्या हेतूंसाठी. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभे तसे आत्ता आणि सदा सर्वदा हो. आमेन. आमेन.